हां, सगळ्यात पहिले आपण ओमसर पाहू की क्वांटिटीज काय असतात आहे ना. युनिट अँड मेजरमेंट आपलं पहिलं चॅप्टर आहे ना. त्याच्यामध्ये आपण काय शिकतो, क्वांटिटीज शिकतो. क्वांटिटी म्हणजे काय कोणी सांगू शकते तुमच्यापैकी? लक्ष द्या, आपण मोजतो. जसं मला तर किडे मोजायचे असते तर मी 2 लिटर किडे आणतो, बरोबर. 2 लिटरमध्ये किती किडे येतात? हां, कशात मोजतात किडे? अच्छा, डझनमध्ये मोजतात काय? बरं, मग एक किडे, मी 1 डझन किडे आणले तर 1 डझनमध्ये किती किडे येतात? आणि हे काय झाली? क्वांटिटी झाली. काय झाली? क्वांटिटी समजलं ना मग तुम्हाला? आता ही क्वांटिटी आपण मोजू शकलो ना, 1 2 3 4 5 7 असे 12 असे मोजू शकलो ना आपण. मग अशा क्वांटिटी की ज्यांना मेजर करता येते आपण त्यांच्याबद्दलच त्यांना म्हणतात फिजिकल क्वांटिटी. नाही तर क्वांटिटी तर बऱ्याच आहे. जसं मी म्हणेल की छत्रपती शिवाजी महाराज किती पराक्रमी होते आहे ना, खूप पराक्रमी होते आहे ना. मग पराक्रम मोजता येतो का? शंभूराजे किती साहसी होते, साहस मोजता येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती विद्वान होते, ते किती दयाळू होते, दयाळूपणा मोजता येतो का? अरे ह्या गोष्टी मोजता नाही आहे ना. जसं मी म्हणेल की ओम किती हँडसम आहे, मोजता येते काय? नाही, ह्या गोष्टी मेजर करता येत नाही. समजलं? मग ह्या गोष्टी मेजर नसता करता येत. ज्या गोष्टी मोजता नाही येत ना, आपण त्यांना फिजिकल क्वांटिटी नाही म्हणत. ज्या गोष्टी मोजता येतात आपण फक्त त्यांनाच फिजिकल क्वांटिटी म्हणतो, बरोबर. गजानुसार आहे की नाही? असं असतं मग आहे ना. मग कसं आहे सृष्टी मॅम की आपण कोणकोणत्या क्वांटिटी मोजू शकतो? दिवसभरातून आपण जवळपास सगळ्या गोष्टी मोजतो. ज्या मोजायला नाही पाहिजे त्याही मोजतो आपण, आहे की नाही. जसं की आता आपली सकाळच होते, अरे उठलं लवकर 8 वाजले, आहे की नाही. आपल्याला माहीत असते आई 6 वाजताच उठून देते, आता 8 वाजले आहे ना, धोका होऊन जाते आपला. पण मग आपण सगळ्यात पहिले उठल्यानंतर काय पाहतो? टाईम मोजतो ना आपण, आहे की नाही. अरे 2 तास बाकी आहे, उद्या थोडा बस 5 मिनिट. आपल्याला माहिती आहे 5 मिनिट आपले कसे असतात, बरोबर. मग हे आपण टाईम मोजतो आहे ना, टाईम मोजतो. नंतर काय मोजतो? जसं की आता मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, माझ्या स्टोरीमध्ये सांगता मी किती गोष्टी मोजल्या आहे. काय झालं मस्त कालची गोष्ट आहे, रविवार, रोज तर सकाळी 4 वाजताच उठतो, पण काल थोडं लेट उठलो आहे की नाही. आपल्याला वाटतं संडे आहे, रविवार एक दिवस आराम पाहिजे ना. मग घासरडं बाट किती वेळपर्यंत झोपतो, 9 वाजले 10 वाजले चलो आहे ना. मला उठून दिला. मी सगळ्यात पाहिले आहे ना, ते टाईम पाहिला की अरे आपला तर 7 वाजताच उठून दिला, टाईम तर भरपूर आहे. मग मला काम सांगितले आहे ना, दूध आणायचं, भाजीपाला आणायचा. मी हे आणण्याकरता मी म्हटलं की मी एवढ्या दूर बाजारात 2 किलोमीटर सायकल घेऊन नाही जात, गाडी घेत जातात. आपलं असतं ना, पहिले निगोशिएशन करतो ना आपण घरच्यांसोबत, आहे की नाही. मग म्हटलं 2 किलोमीटर मी गाडी घेऊन नाही जाय. मग चांगला गाडी घेऊन गेलो, 2 लिटर दूध आणलं. त्यानंतर मी काय केलं, 1 किलो बटाटे आणले, अर्धा किलो टमाटर आणले आहे ना. नंतर मी रिटर्न येऊन गेलो, आहे की नाही. मग मी किती गोष्टी मेजर केल्या सकाळपासून सांगा बरं. किलोमीटरमध्ये काय मेजर करतो आपण? डिस्टन्स. काय मेजर केलं होतं? डिस्टन्स मेजर केलं आहे ना. मग डिस्टन्स मेजर केलं कशामध्ये? किलोमीटरमध्ये. आणखी काय मोजलं? दूध कशात मेजर केलं? अच्छा, लिटरमध्ये आहे ना. नंतर म्हणजे दुधाचा व्हॉल्यूम मेजर केला आहे ना. असं दूध आणायला जातो आपण लिटरमध्ये, तर त्याच्याकडे एक तराजू असते की नाही, तो इकडे दूध टाकते, इकडे बघा कसं काय त्याच्यानं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्राला. दूधवाल्याकडे तराजू असते काय असते त्याकडे? माप असते ना. हां, ते काय करते, तर मापानं मोजून देतात आपल्याला. मग आपण काय करतो, त्याचं व्हॉल्यूम मेजर करतो. दुधाचं काय मेजर करतात? व्हॉल्यूम आहे ना. मग जसं की आता 1 लिटरची वॉटर बॉटल आहे, पाणी बॉटल आहे ना, त्याच्यामध्ये किती लिटर दूध मावेल? 1 लिटर. किती लिटर तेल मावेल? व्हॉल्यूम फिक्स आहे ना, समजलं. मग आपण काय मेजर करतो? व्हॉल्यूम. आधी आपण मेजर केलं होतं डिस्टन्स. नंतर मी बाजारात गेलो आणि 1 किलो बटाटे आणले होते. आणखी काय केलं होतं आठवते? हां, अर्धा किलो टमाटर आणले होते. मग मी काय मेजर केलं त्याचं? ॲक्च्युली आपण आता मासला वेट टर्म करू. हां, मी तुम्हाला सांगेल की मास आणि वेटमध्ये फरक काय आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे, पण सध्याची आपण मास वेट टर्म करत असतो ना, जिकडे तिकडे, म्हणून आपण त्याला तुम्ही मास म्हणून टाका आहे ना. सध्यापुरतं बाईने बोलत्या बापू दिखते तर दिखते, आहे की नाही. मग सध्यापुरतं म्हणा, मी सांगेल की मास आणि वेट ह्या 2 वेगवेगळ्या क्वांटिटी आहे, दोघांना कसं मोजतात आहे ना. हां, झालं. एवढ्या सगळ्या गोष्टी मेजर केल्या ना.
मला सांगा, जनरली ही जी माझी सकाळ झाली ही जवळपास जगातल्या सगळ्या लोकांची झाली. म्हणजे एखादा बाहेरगावला येतला, इंग्लंडला, जर्मनीला, त्याची सकाळ तशीच होणार ना. खाय प्यायला सगळ्याला लागते, बरोबर. गाडी घेऊन सगळंच फिरतात किंवा पैदल फिरतात, आहे ना. प्रत्येक जणाला वेळेचं महत्त्व असते. जपनीज लोकांना खास करून, आहे की नाही. बारक्या डोळ्याचे ते जास्त हे करतात, टाईमचे पक्के असतात ते, आहे की नाही. समजला. आपण जास्त एवढी वेळेची कदर करत नाही, करायला पाहिजे. पण मग बाकी सगळ्या गोष्टी सारख्याच आहे ना सगळीकडे. मी काय म्हणेल, जगातल्या प्रत्येक लोकांना ह्या गोष्टी मेजर करायच्या आहे ना. आपल्याला सकाळी उठल्यापासून आपण टाईम मोजतो, त्यानंतर काय मोजतो, अंतर मोजतो. डिस्टन्स मेजर केलं होतं ना आपण. 2 किलोमीटर मी नाही जात सायकल घेऊन, गाडी दिवसांत जातो, आहे की नाही. तर आपण काय मेजर केलं होतं, डिस्टन्स मेजर केलं होतं. आणखी काय मेजर केलं होता, टाइम मेजर केला होता. नंतर काय मेजर केलं होतं, मास मेजर केलं होतं, आहे ना. गाडी जर चालू केलं आपण जोराने, तर कधी कधी आपण सांगतो की 60च्या स्पीडने गाडी चालवली, 40च्या स्पीडने चालवली. तर हे काय आहे, आपण स्पीड मेजर करतो. मग आपण दुनियात किंवा जगात किंवा दिवसभरात आपण ज्या काही क्वांटिटीज मेजर करतो, है ना, किंवा ज्या काही क्वांटिटीज मेजरमेंट करता वापरतो, त्यांना म्हणतात फिजिकल क्वांटिटीज. काय म्हणतात, काय असं म्हणून सेम फिजिकल क्वांटिटीजची डेफिनेशन तयार करता येईल ना. द क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स. द क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स. मेजरमेंट म्हणजे काय, मोजमाप करतो, है ना. मग आपण काय म्हणतो, अशा क्वांटिटीज, दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट, म्हणजे अशा क्वांटिटीज की ज्या आपण यूज केल्या कशा करता, मेजरमेंट करता, त्यांना काय म्हणायचं, फिजिकल क्वांटिटी. सोपा आहे की फिजिक्सचाच सोपा आहे ना. दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. इज दॅट क्लिअर टू यू. मग फिजिकल क्वांटिटीजचे एक्झाम्पल काय काय देता येईल. डिस्टन्स, नंतर काय मेजर केलं होतं, मास, नंतर काय मेजर केलं होतं, टाइम, नंतर काय मेजर केलं होतं, व्हॉल्यूम. व्हेरी गुड. हा, लिटरमध्ये व्हॉल्यूम मेजर केलं ना आपण. जे मोजतो ती क्वांटिटी, ज्याच्यात मोजतो ते त्या क्वांटिटीचं युनिट, आहे की नाही. समजलं. नंतर काय मेजर केलं होतं, स्पीड मेजर केली होती. समजलं ना. क्वांटिटी समजलं की नाही, किती सोपी गोष्ट आहे. काय म्हटलं आपण, फिजिकल क्वांटिटीज काय आहे ना. काय फिजिकल क्वांटिटी, फिजिकल क्वांटिटीजला मी कसं म्हणेल, दोज क्वांटिटीज. काय म्हणेल, दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स. दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज, आहे की नाही. ज्या क्वांटिटी फिजिक्समध्ये मेजरमेंट करण्याकरता यूज होतात त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी, आहे ना. फॉर एक्झाम्पल त्याचे हे म्हणता येईल एक्झाम्पल, लेंथ, मास, डिस्टन्स, स्पीड, टाइम, व्हॉल्यूम, एरिया. नसतो ना आपण एरिया, 4 एकर शेत आहे की नाही. समज में आया. तो असं असतं. मग समजलं काय काय मेजर केलं आपण. आता हे जे फिजिकल क्वांटिटी आहे ना, याचे 2 प्रकार पडतात, आहे ना. पहिला असते फंडामेंटल. काय फंडामेंटल हा एक शब्द आहे रे, फंडामेंटल. फंडामेंटल म्हणायचं त्याला, काय म्हणायचं, असं नाही रे, फंडामेंटल. आणि दुसरा येतो त्याचा डिराइव्ह, आहे ना. आता ह्या 2 गोष्टी बघा. फंडामेंटल म्हणजे काय, मूलभूत. जसं लहानपणापासून तुम्ही फंडामेंटल नीड्स वगैरे शिकले असतील, मूलभूत गरजा. किती जण मराठी मीडियमच्या याच्यावर आहे, चला. मूलभूत गरजा शिकलो असेल आपण, बाकीचे सेमी इंग्लिशचे, सीबीएसईचे, आहे ना. फंडामेंटल नीड्स म्हणजे काय, मूलभूत गरजा. लहानपणी शिकलो ना आपण. माणसाच्या मूलभूत गरजा काय, मोबाईल, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल. आजकाल मोबाईल मूलभूत गरज झाली ना. सोडा मोबाईल काढला तर अन्न, वस्त्र, निवारा लहानपणापासून, आहे की नाही. जसं ओमला खूप छान छान कपडे दिले आणि किती मोठा बंगला राहायला दिला. जेव्हा त्याने जेवण मागितलं, हे घे नवीन ड्रेस, जेवण दिलंच नाही, कसं काय झालं, चालणार आहे का ओम सर असं, आहे की नाही. कारण आपल्याला माहित आहे की किती नवीन कपडे घातले, किती मोठ्या बंगलात राहिलो, आपण ते खाल्लंच नाही तर कसं काय होणार आहे. मग हे कशी आहे, मूलभूत गरजा, आहे ना. नाही तर तुम्हाला राहायला खूप काही गोष्टी दिल्या, बरोबर, आहे ना. जसं गजानन सर तुम्हाला एकदम चांगलं जेवण दिलं, जे मनसान ते, बरोबर, आहे की नाही. त्यानंतर बंगला दिला मोठा राहायला, रोज नवीन बंगला,
तुम जो बोलेंगे तो ताजमहल में जाके रहो, है की नाही. आणि म्हटलं की बंगला आहे आणि काय कपडे आहे, जेवण दिलं नाही चालेल नाही. जेवण दिलं चेतन आणि काय केलं आपल्याला, जेवण दिलं कपडे दिले, राहायला गरज नाही द्यायला. तर मग चांगलं वाटेल का ते, थंडी ऊन पाऊस वारा, मजा येणार आहे का त्यामध्ये. मग हे कोणतीही एक गरज दुसऱ्या गरजवर डिपेंड आहे का. फंडामेंटल आपण कशाला म्हणतो, मूलभूत गरजा कशाला म्हणत होतो आपण, फंडामेंटल नीड्स, की ज्यामधली एक नीड हे दुसऱ्या नीडशी काही एक संबंध ठेवत. एक गरज दुसऱ्या गरजवर डिपेंड आहे का, बिलकुलच नाही आहे ना. मग त्याला म्हणत होतो आपण फंडामेंटल नीड्स. त्या नीड्सला काय म्हणत होतो, समजलं. मग तसंच फंडामेंटल क्वांटिटीज काय असतील सिमिलर वे मध्ये, अशा काय क्वांटिटीज असतील की त्या दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड नाही. फंडामेंटल क्वांटिटी अशाच असतील ना, जसं फंडामेंटल नीड काय होत्या, अशा नीडच्या दुसऱ्यावर डिपेंड नाही. जसं अन्न वस्त्र निवारा हे पर्टिक्युलर जे आहे ना आपलं, फूड शेल्टर क्लॉथ, ह्या तीन जे आपल्या फंडामेंटल नीड होत्या त्या एक फंडामेंटल नीड जे आहे ना क्लॉथवरच डिपेंड आहे. हे याला काही घेणं देणं नाही आहे की शेल्टर सोबत किंवा फूड सोबत. एक पर्टिक्युलर नीड आहे, त्याची गरजच आहे आपल्याला, आहे म्हणजे आहेच, ते लागते म्हणजे लागते. आणि दुसरी कोणतीही गोष्ट कितीही दिली तरी त्याला फरक पडत नाही. जसं तुम्हाला जर पाणी पाहिजे असलं ना, पाण्यानंच तहान भागते. तुम्ही पाणी मागितलं, मी तुम्हाला जेवण आणून दिलं आहे ना, वडापाव दिला. पाणी मागितलं तर चोरी दिली, सगळं काही पाणीच नाही दिलं, काम होणार आहे काय, आहे ना. मग ह्या असतात फंडामेंटल नीड्स की ज्या कोणत्याही दुसऱ्या एका नीडवर डिपेंड नाही. तशाच फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी ह्या फिजिकल क्वांटिटीज असतात. फिजिकल क्वांटिटीज म्हणजे जगातल्या सगळ्या क्वांटिटी ज्या मेजर करता येतात, मोजता येतात, आहे ना. आपण एखाद्याच्या हाईटही मोजतो ना, एवढाच आता आहे बरोबर, जे मोजायला नाही पाहिजे. तर हे काय आहे, क्वांटिटी आहे. जे मेजर करतो ते काय आहे, क्वांटिटी. ह्या ज्या आपल्या फंडामेंटल नीड क्वांटिटीज आहे, ह्या या फिजिकल क्वांटिटी हा खूप मोठा झाला सेट. फिजिकल क्वांटिटीमध्ये तुम्ही कोणतीही क्वांटिटी जे मोजता ती फिजिकल क्वांटिटीमध्ये आली. आता त्याचे दोन प्रकार पडतात, एक फंडामेंटल आहे आणि डिराइव्ड. जसं पहिले येते विद्यार्थी म्हणजे सगळे विद्यार्थी आले, नंतर मग मुली विद्यार्थिनी आणि मुलं विद्यार्थी, हे त्याचे काय झाले प्रकार. तसं आहे ना. फंडामेंटल क्वांटिटीज काय आहे, अशा क्वांटिटीज की ज्या मेजरमेंट करतात, दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नाही. फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज which does not depend on other physical quantities for their measurement. म्हणजे स्वतःच्या मेजरमेंट करता दुसऱ्या कोणाची आवश्यकता लागत नाही, है ना. सांगू मी, ह्या अशा क्वांटिटीज असतात. फंडामेंटल क्वांटिटीज ह्या अशा क्वांटिटीज असतात की ज्यांना मेजरमेंट करता दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीची आवश्यकता लागत नाही, नीड नसते, है ना. किंवा त्या दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवर डिपेंड नसतात, नाही की नाही. जसं गजाननला भूक लागली, गजानन जेवण करेल, त्याला घेणदेणी होऊन जेवला की नाही, काही मतलब येत नाही, बरोबर आहे ना. त्याचं पोट भरलं की नाही, हेल काच काय, काही टेन्शनच नाही डायरेक्ट आपला देखो. तसंच असतं, समजलं आहे ना. सो आता याला आपल्याला डेफिनेशन तशा मराठीत नाही लावावं लागेल ना, मग इंग्लिशमध्ये कसं लिहायचं. फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज. फंडामेंटल क्वांटिटीज आर दोज क्वांटिटीज which does not depend on other physical quantities. Which does not depend on other physical quantities for their measurement is called or are called fundamental quantities. Fundamental quantities काय आहे मग, अशा क्वांटिटी की ज्या डिपेंड नाही आहे, डज नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज. समजलं नाही. मी मुद्दाम तुमची मेमरी वाढायला पाहिजे म्हणून असं लिहितो बरं, आहे ना. फायदा होईल तुम्हाला. आता सध्याशी नाही, थोडा 8-10 दिवसानंतर आपोआप तुम्हाला असं वाटेल की म्हणून हो ग्रास्पिंग पॉवर वाढलेली आहे, बाकीचे विषय सोपे जात आहे, मजा येते रे पाहिजे. समजलं. मग फंडामेंटल क्वांटिटी काय, फंडामेंटल क्वांटिटीची एक्झाम्पल काय देता येईल सांग. अशा क्वांटिटी सांगा की ज्या तुम्ही दिवसभरात मोजता आणि ते मोजण्याकरता तुम्ही कोणत्या दुसऱ्या क्वांटिटीचा सहारा नाही घेत. सांगा. टाइम. व्हेरी गुड. काय नाव तुमचं,
अस्मिता मॅम गुड. टाइम टेम्परेचर. चला आणखी गोष्ट, टेम्परेचर मेजर करण्याकरता आपण दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीचा सहारा घेत नाही है ना. व्हॉल्यूम नाही म्हणता येईल. बघा व्हॉल्यूम आपल्याला मेजर करायचा आहे ना, तर व्हॉल्यूम करता आपल्याला लांबी, रुंदी, उंची ह्या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो ना. जसे व्हॉल्यूम ज्यावेळेस आपण म्हणतो है ना, व्हॉल्यूमचा L इंटू बी इंटू एच 3 लेंथ वापरावं लागतील. आता लांबी लेंथ आहे, ब्रेथ डिस्टन्स आहे, म्हणजे रुंदी डिस्टन्स आहे आणि हाईट ही डिस्टन्स आहे किंवा लेंथ आहे. लेंथ 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 इंटू लेंथ इंटू लेंथ 3 वेळेस लेंथ मोजावी लागेल ना. आणि वेगवेगळ्या टाईपची, खालची लेंथ, वरची लेंथ, आडवी लेंथ, उभी लेंथ मोजावी लागेल ना. मग त्यामुळे व्हॉल्यूम याला आपण फंडामेंटल नाही म्हणू शकत आहे ना. जसं व्हॉल्यूमला नाही म्हणू शकत, एरियाला म्हणू शकतो का. एरिया L इंटू ब्रेथ आहे, लेंथ इंटू ब्रेथ. यालाही आपण नाही म्हणू शकत. लांबी गुणा रुंदी 2 वेळेस लेंथ मोजावी लागते ना. 2 याच्यावर डिपेंड आहे ना, ते सारखे किंवा वेगळे 2 याच्यावर डिपेंड आहे ना, ते नाही. मास, मास हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. ओके. मास, मास काय आहे, ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेनिंग इट. म्हणजे मास ही फंडामेंटल क्वांटिटी आहे ना, ती कोणत्याही गोष्टीवर डिपेंड आहे ना. जर मला डस्टरचा मास काढायचा आहे तर मला याची लांबी रुंदी माहीत असायची काही आवश्यकता नाही, काहीच गरज नाही. क्लिअर. तो किती वेळ लागेल मला मोजायला याच्याशी काही घेणं नाही. समजलं ना. कोणकोणत्या सांगितलं तुम्ही, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, स्पीड नाही म्हणता येईल. जसं आता पहा स्पीडचा आपण अस्मिता कशी गोष्ट आहे, ओम 5 किलोमीटर गेला आणि गजानन 10 किलोमीटर गेला. मला सांगा स्पीड कोणाची असते. गजाननची. कसं का सांगितली सांगता येईल का, का बरं नाही सांगता येईल. मी सांगितलं ना, ओम 5 किलोमीटर गेला, गजानन 10 किलोमीटर गेला. मग स्पीड कोणाची जास्त आहे, गजाननची. कसे काय सांगितले, किलोमीटर जास्त. स्पीड काय असते, डिस्टन्स अपॉन टाइम असते. टाइम सांगितला का, किती वेळेत गेला. मग गजानन 4 घंटे लावेन आणि हा जर 1 घंट्यात गेला तर मग कोणाची स्पीड जास्त आहे ना. ओम 5 किलोमीटर 1 तासात गेला आणि गजानन 10 किलोमीटर 4 तासात गेला. मग स्पीड कोणाची जास्त राहील, ओमची राहील ना. मग तुझं गजानन म्हटलं होतं आधी, मी टाइम सांगितला का. टाइम जर सांगितला तर स्पीड सांगता येते काय. फक्त डिस्टन्स सांगितलं, टाइम नाही सांगितला, मग स्पीड सांगता येते. मग काय म्हणू मी, स्पीड हे 2 क्वांटिटीवर डिपेंड आहे. एक कोणता, डिस्टन्स, आणि दुसरा कोणता, साधी गोष्ट. समजलं ना, क्लिअर आहे. मग आता मी 5 मिनिटात गेलो आणि ओम 10 मिनिटात गेला. मग आता स्पीड सांगता येते. डिस्टन्स सांगितलं का नाही. मग निका मॅडम जर मी डिस्टन्सच नाही सांगितलं तर स्पीड सांगता येणार आहे काय. मग मला जर एखाद्या गोष्टीची स्पीड सांगायची असेल तर मला मिनिमम 2 क्वांटिटी लागतीलच ना. डिस्टन्स आणि टाइम मला सांगावंच लागेल, तेव्हाच मी स्पीड मोजू शकतो. मग स्पीड ही काय झाली, फंडामेंटल क्वांटिटी झाली का, आहे ना. स्पीड काय झाली, डिस्टन्स अपॉन टाइम हे 2 क्वांटिटीवर डिपेंड आहे. अशी क्वांटिटी आहे ना की जे 2च्या त्यापेक्षा जास्त क्वांटिटीवर डिपेंड आहे त्यांना म्हणतात डिटेरेट. ओके. फंडामेंटल काय आहे, दोज क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड. ह्या काय आहे, दोज क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड आर कॉल्ड फंडामेंटल क्वांटिटी. समजलं. दोज क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर मेजरमेंट are called fundamental quantities. Are called fundamental quantities. समजलं. मग हेच डिराइव्हडचं मी काय म्हणेन, those quantities which depends. Those quantities which depends on 2 or more physical quantities are called derived. समजलं. मग याचे जे नाही आले ना, याचे आपण काय म्हटलं होते, लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर है ना, हे काय म्हणतो होते आपण, फंडामेंटल क्वांटिटीज म्हटल्या होत्या. एक्झाम्पल कशा झाले, फंडामेंटल. म्हणजे डिराइव्हडचे काय आले असते, आहे ना, हे सगळे व्हॉल्यूम, एरिया, स्पीड,
आहे की नाही. हे कशाचे आले असते मग डिराइव्ड क्वांटिटीचे. आणि कॉमा करून ईटीसी इथं सगळ्यात फेवरेट आपला आहे की नाही. 2-4 लिहायचे, आठवला नाही ईटीसी आहे ना. समजलं. मग डिराइव्ड लक्षात ठेवायचं. डिराइव्ड डिपेंड है ना. डिराइव्ड क्वांटिटीज कशाला म्हणायचं. अशा क्वांटिटीज की ज्या 2 or more क्वांटिटीजवर डिपेंड असतात त्यांना म्हणायचं डिराइव्ड. अशा क्वांटिटीज की ज्या डज नॉट डिपेंड, त्या डिपेंड नाही आहे, त्यांना काय म्हणायचं फंडामेंटल है ना. समजलं ना. क्लिअर आहे. काही डाऊट आहे याच्यामध्ये. बरं आहे ना. मी जे सांगत आहे ते थोडं ताट बसा माग. हां मग आपण पाहू फिजिकल क्वांटिटी. मी आधी फिजिकल क्वांटिटी सांगेल, पाहू किती लोक ट्राय करतात है ना. ताट बसा. मी ताट बसा ही गोष्ट सांगेल तुम्हाला ऍसिडिक कोलिनची, की आपला माइंड कसा काय हे होते ऍक्टिव्ह. पहा पहिले तर फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय. जगातल्या अशा कोणत्याही क्वांटिटीज की ज्या मोजमापाकरता वापरण्यात येतात, मेजरमेंट करता यूज होतात. जगातल्या अशा कोणत्याही क्वांटिटीज की ज्या मेजरमेंट करतात यूज होतात त्यांना म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. काय म्हणायचं आहे ना. सो दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. किंवा याची एक आणखी गोष्ट सांगता येते. बरोबर. याची दुसरी डेफिनेशन कशी सांगता येते. डिली. जसं की मी दूध आणायला गेलो होतो. मग दूध आणायला गेलो होतो, मी दुधाचं व्हॉल्यूम मेजर केलं होतं. 1 लिटर दूध घेतलं होतं आहे ना. मी 1 लिटर दूध घेतलं तर दुकानदाराला काहीतरी दिलं असेल. काय दिलं असेल. पैसे दिले असतील ना मी दुकानदाराला. त्यावेळेसच मी दूध घेतलं ना. म्हणजे आपण डील केली दुकानदारासोबत. काय केलं. तुम्ही करता ना डील. डील करत नाही का आपण लोकांशी. दिवसभरात किती मोठा डील करतो आपण. किराणा साखर सांग किती रुपये आहे. 40. हे घे 2. 80 रुपये घे चालते 2 तुझा. येतो ना आपण डील करतो ना. मग फिजिकल क्वांटिटीला असंही म्हणता येते. दोज क्वांटिटीज विच डील्स विथ फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. सोपी डेफिनेशन आहे ना. दोज क्वांटिटीज विच डील्स विथ फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटीज. खतम. बाय बाय. समजलं. यालाच दुसरी डेफिनेशन आपण काय म्हणता आली थोडीशी लांब. दोज क्वांटिटीज विच आर यूज फॉर मेजरमेंट इन फिजिक्स आर कॉल्ड फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल काय काय सांगता येते. सगळं लेंथ, मास, टाइम, स्पीड, एरिया, व्हॉल्यूम, ऍक्सलरेशन, फोर्स, कॉमा करून इटीसी. सगळे झाले ना. सगळे क्वांटिटीज कशामध्ये आला फिजिकल. मी सांगू एक वेळेस फिजिकल क्वांटिटीजची. कोणी ट्राय करेल. दोज क्वांटिटीज which are used for measurement in physics. Those quantities which are used for measurement in physics are called physical quantities. Who is going to tell me? Raise your hands. बताइए निकम मैम. Those quantities which are used for measurement in physics are called physical quantities. Very good. Sir? Those quantities which are used for measurement in physics are called physical quantities. है कि नहीं. Examples. Mass, volume, time, speed, etc. है ना. समजलं ना. फिजिकल क्वांटिटीज काय आहे. अरे समजलं की नाही. पुढे झाला दुसरं काय पाहिलं आपण फंडामेंटल. सो असं म्हणू शकतो फिजिकल क्वांटिटीज आय डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. फिजिकल क्वांटिटीज आर डिवाइडेड इंटू 2 टाइप्स. फंडामेंटल अँड डिराइव्ड. सो फंडामेंटल क्वांटिटीज काय मी सांगतो. दोज क्वांटिटीज विच डज नॉट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटीज फॉर देअर measurement. Those quantities which does not depend on any other physical quantities for their measurement are called fundamental quantities. अरे fundamental quantities. कोण ट्राय करेल. सांगू एक वेळेस. वा म्हटलं ताण जसं लवकर लक्षात येईल. Those quantities which does not depend on any other physical quantities for their measurement. Those quantities Which does not depend on any other physical quantities for their measurement are called physical quantities. very good. Fundamental Fundamental quantities. quantities are called fundamental quantities. हाँ. Those quantities which does not depend on any other physical quantities for their measurement
ट्राय करा, मी कम्प्लीट करतो. Those quantities Which does not depend those quantities does not depend On? on measurement on other physical quantities. Those quantities which does not depend on any other quantities are called फंडामेंटल क्वांटिटी. समजलं? सोपं आहे ना. एक्झाम्पल काय काय आहे? length, mass, time, temperature, कॉमा etc. कॉमा म्हणेल हा. समजलं? समजलं की नाही? हां. त्यानंतर आता डिरेव्हिटिव्ह सांगू आहे ना. जसं मी फंडामेंटल सांगितलं डज नॉट डिपेंड. डिरेव्हिटिव्ह मी न सांगता कोणी ट्राय करेल का? गजानन सर ट्राय करा. दोज क्वांटिटीज विच depends. Those quantities which depends on two or more fundamental quantities are called derived quantities. समजलं? Those quantities which depends on two or more fundamental quantities. अशा quantities की जे डिपेंड आहे टू किंवा मोर क्वांटिटीजवर, त्यांच्या मेजरमेंट करतात. फॉर एक्झाम्पल स्पीड डिपेंड आहे डिस्टन्स अँड टाइम, दोन्ही क्वांटिटीज करतात. फक्त डिस्टन्स माहीत असून चालणार नाही स्पीड करता, किंवा फक्त टाइम माहिती असून चालणार नाही स्पीड करता. डिस्टन्स आणि टाइम दोन्हीची इन्फॉर्मेशन पाहिजे, तेव्हा आणि फक्त तेव्हा आपण काय करू शकतो? स्पीड कॅल्क्युलेट करू शकतो. स्पीड काढू शकतो ना. अदरवाईज आपल्याला काढता येणार आहे काय? समजलं? बरं, ह्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण मेजरमेंट वापरतो. मेजरमेंट म्हणजे काय असते? मोजमाप असते. मोजता येणाऱ्या क्वांटिटीतला आपण म्हटलं होतं. जसं मी एक्झाम्पल दिलं होतं है ना. शूरवीर महाराणा प्रताप किती शूरवीर होते है ना. श्री महाराणा प्रताप यांची शूरवीरता मेजर करता येणार आहे काय? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम मेजर करता येणार आहे काय? नाही. शंभूराजांचा साहस है ना, हे मेजर करता येत नाही. ज्या क्वांटिटी मोजताच येत नाही ना त्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणत नाही. क्लिअर आहे? समजलं? मग त्यांना फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. ज्या मोजता येतात चांगलं त्यांनाच म्हणायचं. आणि डे टू डे लाईफमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी मेजर करत असतो किंवा मोजत असतो. क्लिअर आहे? समजलं? मग पुढे चालाय ना, पुढे चालायचं ना. बोलून झालं ना तुम्ही. जास्त डोक्यावरून जायला लागला हात वर करायला, बरोबर? मग समजेल, मी थांबेल. आहे की नाही? कधी कधी आपल्याला लिमिट माहिती पाहिजे ना. बाय. असं आहे की नंतर येतं युनिट. काय येतं? युनिट काय? आपण जे मोजतो ती झाली क्वांटिटी. ज्याच्यात मोजतो ते काय झालं? जसं आपण क्वांटिटी मोजली मास, कशात मोजली? किलोग्रॅम. मग मास क्वांटिटी किलोग्रॅम. दूध मोजलं, दुधाचं काय मोजलं? व्हॉल्यूम. 2 लिटर दूध. व्हॉल्यूम क्वांटिटी युनिट लिटर आहे ना. लिटरमध्ये मोजलं ना. समजलं? मग स्पीड 60 किलोमीटर पर आवर. तर स्पीड झाली क्वांटिटी, किलोमीटर पर आवर झाला युनिट. याच्यामध्ये मोजलं. समजलं ना? मग जे मोजतो ते क्वांटिटी, ज्याच्यात मोजतो ते युनिट. क्लिअर? समजलं काय? मग आता युनिटला रेफरन्स स्टँडर्ड असं होतं. रेफरन्स स्टँडर्ड असते ना. रेफरन्स स्टँडर्डचा अर्थ माहिती आहे? लक्ष द्यायचे, प्रत्येकाला रेफरन्स स्टँडर्ड असते. रेफरन्समध्ये कोणत्याही गोष्टीच्या अनुमान लावण्याकरता एक रेफरन्स स्टँडर्ड येतात. जसं आपल्या करता घेतात ना, सर्वांची लढका पाय त्याला केवढे पर्सेंटेज भेटले आणि तू पाय काहीच करत नाही अभ्यास टाका, काही घेणं नाही. तर मामाच्या पोराला 95% भेटले, मार आपण घबरावलो. अरे यार आपल्याला 70 भेटलं ते आपलं पाहून घेऊ, त्याच्याशी काही येणं नाही, काही मतलब नाही. मग रेफरन्स स्टँडर्ड असतं ना प्रत्येकाला, आहे की नाही? मग तिला किती चांगले मार्क्स मिळाले तुला काय, म्हणजे रेफरन्स करतात. आपल्या घरचे कोणत्या तरी गोष्टीला रेफरन्स घेतात, मग ते झालं रेफरन्स स्टँडर्ड. असं प्रत्येक गोष्टी करता रेफरन्स स्टँडर्ड घेता ना, आहे की नाही? जसं जत्रेमध्ये जाता तुम्ही, पिंपळगावच्या जत्रेत गेलेला आहे ना, असा पुण्यात गेलेला नाही. सगळं झालं ना. डाळ्या रेवड्या वगैरे घेता ना, आहे की नाही? आपण समजा डाळ्या रेवड्या वगैरे घेतो तर त्यासाठीच तर जातो ना, खाण्यापिण्या मौज करण्या, बस टेन्शन नाही घेणे का. सो जत्रेमध्ये ज्यावेळेस आपण डाळ्या रेवड्या घेतो तर त्याच्यामध्ये काय आहे की तो त्याच्याकडे तराजू असते, एका ठिकाणी आपल्या डाळ्या रेवड्या टाकत असतो, दुसऱ्या ठिकाणी 200 ग्रॅमचं वजन असते, बरोबर स्टँडर्ड. आणि नंतर एक त्याच्याकडे दगड असते, तो दगड टाकलेला बरोबर.
आहे की नाही. आता आपल्याला विश्वास बसत नाही, पण करणार काय. अरे हा दगड काढून टाकला रे हा, पण हा दगड त्यांना यांचा रेफरन्स स्टँडर्ड म्हणून वापरला. झाला चटाकबा हा, समजला. म्हणजे त्यांना 50 ग्रॅमच्या वजनाच्या जागेवर तो एक दगड वापरला ॲज अ रेफरन्स स्टँडर्ड म्हणून. आपल्या घरची करता ना रेफरन्स स्टँडर्ड, तसंच असते. रेफरन्स स्टँडर्ड म्हणजे कोणत्याही एखाद्या आयडियल गोष्टीचा हे घेणं, रेफरन्स घेणं. मग युनिट आता बा प्रत्येक गोष्टीला रेफरन्स स्टँडर्ड वेगळं राहील की नाही. स्वतः आपल्यालाच असते ना. कोणाला काकाचा मुलगा असेल, कोणाला मामाची मुलगी असेल की ज्याचा रेफरन्स स्टँडर्ड घेतला जाईल पर्सेंटेजमध्ये, आहे की नाही. मग प्रत्येकाला रेफरन्स स्टँडर्ड वेगवेगळं आहे ना, बरोबर. जसं गजानन सुरेशच्या नावानं मार खाल्ला असेल तर कधी ओमनं रमेशच्या नावानं खायला असेल, आहे की नाही. काम ना धंदा काही एक मतलबच येत आहे ना, होते ना असं. म्हणजे रेफरन्स स्टँडर्ड काय आहे हे वेगवेगळं असू शकतं. काय म्हणते, क्वांटिटी बदलली की रेफरन्स स्टँडर्ड बदलते, होते ना असं. जसं तुम्ही जर दूधवाला आला, म्हणजे 2 लिटर दूध घेतला त्याच्याकडे, तो एक माप यूज करीन, 2 लिटर दूध घे, आहे ना. आता तुम्ही केळं घ्या, 1 डझनभर केळं, मग तो त्याच मापात केळं टाकून देईन का तुम्हाला, त्याचा भाजीपाला, आहे ना. मग रेफरन्स स्टँडर्ड बदलीन ना, आहे ना. केळं कशाने मोसा तुम्ही, डझन मध्ये रेफरन्स स्टँडर्ड बदललं, नंबर आला, आहे ना. मास मेजर केलं तुम्ही, 1 किलो टमाटर आणले, तू किलोग्रॅम मध्ये मोजता ना. पण त्याच्याकरता तो काय करेल, रेफरन्स स्टँडर्ड बदलेल. क्वांटिटी बदलली की रेफरन्स स्टँडर्ड बदलेल ना. जसं स्पीड तुमच्यापैकी कोणी किलोग्रॅम मध्ये मोजते काय, किंवा किती किती शेतात जाईल, कोणी म्हणते 50 किलो 100 किलो, अरे नाही ना. क्वांटिटी बदलली की रेफरन्स स्टँडर्ड बदलते. मग काय असं म्हणू शकतो आपण की रेफरन्स स्टँडर्ड used for measurement of physical quantity is called unit of that physical quantity. जे रेफरन्स स्टँडर्ड मी लेंथ मेजरमेंट करण्याकरता यूज करेल, असं रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ लेंथ. जसं लेंथ कशात मोजेल मी, मीटर सेंटीमीटर मोजेल ना. असं रेफरन्स स्टँडर्ड की जे मी मेजरमेंट करता यूज करेल लेंथच्या, त्याला मी म्हणेल लेंथ युनिट, है ना. जसं लेंथ मेजरमेंट करण्याकरता मी रेफरन्स स्टँडर्ड यूज केली माझी स्केल आणि मेजर केली सेंटीमीटरमध्ये. मग मी काय म्हणेन, सेंटीमीटर इज अ युनिट ऑफ लेंथ, सेंटीमीटर इज द युनिट ऑफ लेंथ म्हणेल ना मी. सेंटीमीटर काय आहे, लेंथचं युनिट आहे. असं रेफरन्स स्टँडर्ड जे यूज केलं आहे मेजरमेंट ऑफ लेंथ. A reference standard used for measurement of length is called unit of length. Like handing that. A reference standard used for measurement of time is called unit of time. A reference standard used for measurement of temperature is called unit of temperature. A reference standard used for measurement of temperature. Temperature मोजायला तुम्ही कोणता रेफरन्स स्टँडर्ड वापरता, सेल्सिअस, डिग्री सेल्सिअस. मग डिग्री सेल्सिअस काय झालं, युनिट. टाइम मेजरमेंट करण्याकरता काय वापरतात, सेकंद. सेकंद काय झालं, युनिट टाइमचं, आहे ना. पण ज्या क्वांटिटी करता जे रेफरन्स स्टँडर्ड यूज होते ते त्या क्वांटिटीचं काय असते, सोपं आहे की नाही. समजलं ना. मी जे शिकवत ते समजत आहे ना तुम्हाला, आहे ना. नोट डाऊन करू ह्या गोष्टी आता, ओके, सांगेल तुम्हाला, आहे ना. मग युनिटची डेफिनेशन सांगू आपण, ओके. युनिटची डेफिनेशन आपण कशी बनवू. अ रेफरन्स स्टँडर्ड, हे काय आहे, रेफरन्स स्टँडर्ड आहे ना. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट, is called unit of that physical quantity. त्या is called unit म्हटलं तरीही चालेल. समजलं. फिजिक्सचा क्लास झाल्यानंतर भूक लागते बरं, कारण मी नेहमी ऍक्टिव्ह करून ठेवतो आणि आपला कंटिन्यू डोकं इकडे असते ना. म्हणून आपला क्लास कसा पाहिजे, एकदम सकाळी सकाळी पाहिजे, अर्ली मॉर्निंग क्लास झाला मी पडलो म्हणजे सर डोकं काम करायला लायक राहतं ना बाकीचं झालं. सांगू बघ. A reference standard used for measurement of physical quantity is called unit.
ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी म्हणा किंवा युनिट म्हणा, आहे ना. मजा येते की नाही. पहा, अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट. युनिट. मी सांगू एक वेळेस, कोणी ट्राय करेल. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. क्लिअर. कोण ट्राय करेल. इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. व्हेरी गुड. A reference standard used for measurement of physical quantities is called unit of their physical quantity. युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. ट्राय करायला. A reference standard, a reference standard used for measurement of physical quantity is called unit of that physical quantity. Okay. बर, इकडं मग आपण रेफरन्स स्टँडर्ड समजलं का. अ रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. मग लेंथ, लांबी कशात मोजता आपण. मीटर. मीटर, सेंटीमीटर, है ना. मास Kilogram. किलोग्राम, ग्रॅम, व्हॉल्यूम मीटर क्यूब किंवा लिटर, आहे ना. पहा, स्पीड कशात मोजतात. मीटर पर सेकंद, आहे की नाही. मग युनिट जर म्हटलं ना तर युनिट मी सांगितलं रेफरन्स स्टँडर्ड यूज फॉर मेजरमेंट ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड युनिट ऑफ दॅट फिजिकल क्वांटिटी. आणि एक्झाम्पल काय काय म्हणता येतील त्याचे. मीटर, सेंटीमीटर, है ना, ग्रॅम, मीटर क्यूब, लिटर क्यूब किंवा लिटर आणि मीटर पर सेकंद, असे खूप सारे युनिट देता येते. क्लिअर. हे खूप सारे एक्झाम्पल मध्ये येऊन नाही त्याचे. समजलं. काही डाऊट आहे का याच्यामध्ये, आहे ना. आता आपण शॉर्टली रिवाइज करू. ओके.